तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, आपण साड्या वगैरे खरेदी करून आणल्या होत्या उद्यापनासाठी. पण बाकीची राहिलेली खरेदी मी केलेली आहे. तर सर्व उद्यापनासाठी जे जे साहित्य लागतं ना, ते मी खरेदी केले. ते तुमच्यासोबत शेअर करते, म्हणजे कोणाला बी करायचं असलं त्यापासून आयडिया मिळते. आणि हे सर्व तयारी आपल्या इच्छेनुसार, आपल्या परिस्थितीनुसार आहे. म्हणून मी केलं म्हणून तुम्ही करायचं, किंवा तुम्ही केलं म्हणून मी करायचं, असं काही नाही आहे. तर इथे मी 16 जोडी जीव घालणार आहे. तर त्यांच्यासाठी महिलांसाठी साड्या घेतल्या आहे आणि माणसांसाठी टावेल टोपी उपरणं घेतलं आहे. तर इथे मी ब्राह्मण गुरुजींसाठी पण वस्त्र घेतलेलं आहे. धोतर पान, शर्टाचं पीस, टावेल टोपी घेतलेली आहे. आणि माणसांसाठी बघा इथे मस्त अशा व्हाईट कलरमध्ये, म्हणजे अर्धा व्हाईट आणि अर्धा असा लाईट कलर आहे. त्यामध्ये अशा 16 ह्या शाली घेतल्या आहे, टोप्या घेतल्यात. कोणी नॅपकिन, कोणी उपरणं, कोणी जसं आपल्या इच्छेनुसार घेऊ शकतं. पण इथे मी शाली घेतल्यात. आणि ब्राह्मण काकांसाठी कपडे घेतलेत. आणि इथे ह्या टोप्या घेतल्यात. आपल्याला जशी इच्छा असेल ना तसं आपण हे सर्व साहित्य खरेदी करू शकता. त्यानंतर ओटीच्या सामानामध्ये महिलांसाठी सुवासिनीचं जे वाण असतं ना, सौभाग्य अलंकार, ते घेतले. ते इथे बघा मी 16 जोडप्यांसाठी हे टिकल्याचे पॉकेट घेतले. नंतर सिंदूर पेन्सिल, यामध्ये तुम्ही आपल्या इच्छेनुसार जे हवा असेल ना त्या वस्तू ॲड करू शकता. तर इथे मी मेहंदीची कोन, सिंदूर पेन्सिल, टिकली, नीलपेन अशा आणि काचेच्या बांगड्या असं घेतले. आणि हा दिवा घेतला आहे मी ब्राह्मण काकांना देण्यासाठी, कारण गुरुजींना दीपदान करायचं खूप महत्त्व असतं. म्हणून मी इथे, आता सोनं चांदी सध्या खूप महाग आहे, ते काय आपल्या बजेटमध्ये बसू शकत नाही. त्यामुळे इथे मी पितळाचा नंदादीप घेतला आहे. छोटा मोठा आपल्या इच्छेनुसार आपण दीपदान करायचं आहे, म्हणून मी इथे दीपदानाला नंदादीप घेतला आहे. आणि इथे सुवासिनीचा सौभाग्य अलंकार आहेत ना, ते घेतलेत. तुम्ही इच्छेनुसार 5, 7, 16 कसे देऊ शकता. इथे मी 5 घेतलेत. आता इथे फक्त नारळ घ्यायचे बाकी येत नाही. तर सर्व पूजेचं साहित्य आपलं तयार झालेलं आहे, म्हणजे सर्व खरेदी करून झाले. सर्व आपण एका पिशवीमध्ये असं भरून ठेवायचं, म्हणजे टायमिंगला गोंधळ वगैरे होत नाही. चला तर भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.